नमस्कार बंधू भगिनींनो, मी आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करतो। मी आज आपणासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। परीक्षेत यशस्वी होण्याचा हमखास मार्ग। बंधू भगिनींनो, सर्वच परीक्षा इच्छुकांनी खूप मेहनत घेऊन अभ्यास केलेला असतो। त्यांनी वर्षभर वाचन, आकलन, चिंतन केलेले असते। प्रत्येकाला उज्ज्वल यश प्राप्त करण्याची इच्छा असते। स्वतःचे व घराण्याचे नाव रोशन व्हावे हे मनापासून वाटत असते व हे सर्व प्राप्त करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न प्रत्येक व्यक्ती करत असते। पण सर्वांनाच उच्च प्रतीचे यश प्राप्त होत नाही किंवा यश हुलकावणी देत असते। असे का होते? याचा खोलवर विचार केला असता असे लक्षात येते की आपल्यात असणाऱ्या उपलब्ध ज्ञानाचे योग्य उपयोजन करण्याच्या कौशल्याचा असणारा अभाव, आत्मविश्वासाचा अभाव किंवा अति फाजील आत्मविश्वास दाखविणे, भीती, मनात निर्माण होणारी खळबळ, नेमक्या वेळी कचखाऊ धोरणाचा अवलंब करणे, उपलब्ध वेळ व त्या वेळेत साध्य करण्याचे कार्य यांचा ताळमेळ न लागणे, अचूकता साधता न येणे, नेमकी व सुटसुटीत मांडणी करण्याचे तंत्र आत्मसात नसणे, अशा बऱ्याच गोष्टी कारणीभूत घडत असतात। याबाबत आपण एक उदाहरण पाहूया। आपणा सर्वांनाच क्रिकेटचा खेळ खूप आवडतो। नेहमी भरपूर धावा करणारा खेळाडू कधीकधी पहिल्याच चेंडूवर 0 धावावर बाद होतो किंवा चाचपडत खेळतो व धावा काढण्यात अयशस्वी होतो। असे का होते? तर त्या क्षणी त्याच्यामध्ये एकतर अति फाजील आत्मविश्वास निर्माण झालेला असतो किंवा आत्मविश्वासाचा अभाव असतो, एकतर मनाची एकाग्रता भंग झालेली असते व संयम सुटलेला असतो। बॉल व बॅट यांच्यामधील अचूक टायमिंग साधले जात नसते। तोच खेळाडू इतर वेळी खूप चांगला खेळत असतो व संघाला विजयापर्यंत नेण्यासाठी धावांचा पाऊस पाडत असतो। हे तो गोलंदाजाचा केलेला योग्य अभ्यास, आत्मविश्वास, धैर्य, धाडस, संयम, मनाची एकाग्रता, कोणता चेंडू खेळून काढायचा व कोणत्या चेंडूवर सिंगल किंवा दुहेरी धाव घ्यायची, कोणता चेंडू सीमापार टोलवायचा व कोणता चेंडू बाउंड्रीवरून बाहेर फेकून द्यायचा, याची योजना मनात तयार करून आलेला असतो व त्याची योग्य अंमलबजावणी करत असतो। तेव्हाच त्याला मनसोक्त खेळाचा आनंद घेता येतो व भरपूर धावाही काढण्यात त्याला यश येते। जे खेळाडू धावा काढण्यात अयशस्वी होत असतात त्यांनीही खूप सराव केलेला असतो। त्यांनी या खेळासाठी स्वतःला वाहून घेतलेले असते, पण त्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव असतो, सेल्फ कंट्रोल नसते, नेहमी द्विधा मनस्थितीत असतात। मनात एक प्रकारची हुरहुर किंवा भय असते, योग्य नियोजन नसते, सुप्त अहंकार असतो, उपलब्ध चेंडू व अपेक्षित धावा साध्य करण्याचे कौशल्य नसते, गोलंदाज कसा चेंडू टाकतो याचा योग्य अभ्यास केलेला नसतो, शारीरिक क्षमता निर्माण केलेली नसते। जर त्यांनी त्यांच्या कमतरतेवर मात केली तर तेही नक्कीच यशस्वी होतील। गोलंदाजांच्या बाबतीत असेच घडत असते। जो गोलंदाज फलंदाजाचा योग्य अभ्यास करून त्याचा स्ट्रॉंग व वीक पॉईंट्स ओळखून खेळपट्टीला अनुसरून आत्मविश्वासाने गोलंदाजी करतो व गोलंदाजीत विविधता आणतो, तोच गोलंदाज यशस्वी होतो। पण जो गोलंदाज या गोष्टी करत नाही तो गोलंदाज अयशस्वी होतो। जर अशा गोलंदाजांनी आपल्यात असणाऱ्या कमतरतेवर मात केली की तेही नक्कीच यशस्वी होऊ शकतात। परीक्षार्थी विद्यार्थ्यांना क्रिकेटच्या भाषेत सांगायचे झाल्यास जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात ते फसव्या चेंडूसारखे असतात। अशा चेंडूंना फलंदाज संयमाने खेळून काढतो। जर विचार न करता बॅट घातली की फलंदाज आऊट होण्याचे चान्सेस जास्त असतात। फसव्या चेंडूप्रमाणे फसव्या प्रश्नामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील तर मन शांत ठेवून विचारपूर्वक उत्तरे लिहिणे गरजेचे असते। थोडक्यात उत्तरे द्या असे जे प्रश्न असतात
त्यांना मुद्देसूद व टू द पॉईंट उत्तरे लिहावी लागतात. ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये बॅट्समन गुडलेंथवर पडलेल्या चेंडूवर एकेरी दुहेरी धाव घेत असतो, तसेच जे दीर्घोत्तरी उत्तरासाठी प्रश्न असतात त्यामधील योग्य खोच जाणून त्या प्रश्नांना ज्याप्रमाणे बॅट्समन लूज चेंडूवर योग्य टायमिंग साधून चौकार व षटकार ठोकत असतो, त्याप्रमाणे योग्य वेळेचा वापर करून अशा प्रश्नांची चौकार व षटकार मारल्याप्रमाणे उत्तरे लिहावयास हरकत नाही. एखादा वाईड चेंडू बॅट्समन सोडून देतो, तसे आपल्याला योग्य उत्तर माहीत नाही असा प्रश्न सरळ सोडून द्यायला हरकत नाही. यामुळे वेळही वाचेल व भयही कमी होईल. जर शेवटी वेळ मिळाला तर असा प्रश्न विचार करून तुम्ही सोडवू शकता. याचाच अर्थ प्राप्त ज्ञानाचा योग्य वापर करून तुम्ही 100% गुणापर्यंत मजल नक्कीच मारू शकता. पण जर तुम्ही आत्मविश्वास गमावलात, मनात भीती निर्माण केलीत, गोंधळून गेलात, चिंतातूर झालात, प्रश्न समजावून न घेता प्रत्येक प्रश्नाला चौकार षटकार मारण्याचा प्रयत्न केलात की मात्र अपेक्षित यशापासून दूर राहाल. अशा प्रकारे जीवनात कोणतीही परीक्षा देत असताना, मग ती UKG LKGची परीक्षा असो किंवा MPC UPCची परीक्षा असो, खरे तर जीवन हीच एक परीक्षा आहे. पावला पावलाला परीक्षा द्याव्या लागतात. या परीक्षा देण्यासाठी आत्मविश्वास, मनोधैर्य, नियोजन, धाडस, संयम, आत्मचिंतन व परीक्षण, सकारात्मक विचार, कामाप्रती समर्पण व योग्य प्रसंगी योग्य ज्ञानाचे उपयोजन करण्याचे कौशल्य प्राप्त केलात तर तुम्ही यशाच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री बाळगा. जीवनात कोणत्याही प्रकारची परीक्षा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भरभरून यश प्राप्त हो ही परमेश्वरचरणी प्रार्थना. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्व परीक्षार्थींना हा व्हिडिओ पाठवून द्या, लाईक करा, शेअर करा. अद्याप चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा ही नम्र विनंती.